नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सीमा भागात पाकिस्तानच्या कुरापती आपल्याला काही नवीन नाहीयेत, पण आपण धडक कारवाया करत त्याचे दाखले द्यायला लागलो आणि पाकिस्तानची आगळीक आणखीन वाढलेली आहे. आज तर हद्द गेले त्यांनी त्यांच्या मिराज या लढाऊ विमानांनी सियाचीन भागात गिरट्या घातल्या. यात पाकिस्तानने सीमोल्लंघन केलेलं नाहीये असं स्पष्टीकरण वायुदलाने दिलेलं आहे. तरी सुद्धा पाकची ही कृती काहीशी चिथावणीखोर आहे. आणि या सगळ्या घटना, नजीकच्या काळात झालेल्या सीज फायर व्हायलेशन्स, हे सगळं पाहता पाकिस्तानला आता धडा शिकवायची वेळ जवळ आली आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. आणि आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत दिल्लीहून माजी वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल AY टिपणीस अनिल टिपणीस सर आपल्यासोबत आहेत, आणि ज्येष्ठ संरक्षण पत्रकार नितीन गोखले हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील. मला सुरुवातीलाच टिपणीस सरांकडे जायचं आहे. टिपणीस सर, सियाचीन सारखा स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाचा भाग आणि पाकिस्तानचे वायुदल प्रमुख त्या ठिकाणी जातात आणि मिराज सारख्या विमानांच्या घिरट्या त्या ठिकाणी होतात. आपण अर्थ काय लावायचा या सगळ्या गोष्टींचा? पहिल्यांदा मला वाटतं मी तुमच्या प्रेक्षकांना सियाचीनचा जरा भूगोल सांगतो. तुम्हाला समजायला पाहिजे सियाचीन आहे कसा. सियाचीन हा जवळजवळ 80 किलोमीटर लांबीचा आहे आणि तो 2 माउंटन रेंजेसच्या मध्ये पडतो. पूर्वेकडे काराकोरम रेंज आहे आणि पश्चिमेकडे सॉल्टोरो रेंज आहे. तर हा पूर्ण जो सियाचीन ग्लेशियर आहे तो आहे हिंदुस्थानकडे. आणि आपल्या ह्या ज्या तिथे पोस्ट आहेत, हे सगळे पोस्ट जवळजवळ 18 ते 23 हजारापर्यंत आहेत. हो. पाकिस्तानी पोस्ट जे आहेत ते सगळे पश्चिमेला आहेत आणि कमीत कमी 2000 ते 3000 फूट खाली आहेत. म्हणजे स्ट्रॅटेजिकली आपली जागा फार सिक्युअर आहे. आता सियाचीनवरती बघायला तुम्हाला सियाचीनवरती उड्डाण करण्याची काही गरज नाहीये. आता सियाचीन हा तुम्हाला माहिती आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हा बाल्टिस्तानमध्ये पडतो आणि बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानचे फक्त 2 हवाई अड्डे आहेत. त्यांचे हे एक आहे गिलगित आणि दुसरं आहे स्कार्डू. तर स्कार्डू अगदी 20 ते 30 किलोमीटर सियाचीनच्या पश्चिमेला आहे. हा म्हणजे सहसा तिथे त्यांची विमानं नसतात. हा एक सिव्हिल एअरपोर्ट पण आहे पुण्यासारखा आणि कधी कधी ऑपरेशनल त्याला पाकिस्तान एअरफोर्सची विमानं पण येतात. तर हा जो म्हणजे फक्त आता जी तिथे घटना चालली आहे काश्मीरमध्ये, ही चालली आहे काश्मीर व्हॅलीमध्ये. सियाचीनमध्ये तर काही होत चाललं नाहीये. आणि तुम्हाला आज सकाळीच इंडियन एअरफोर्सने स्पष्ट सांगितलं आहे की सियाचीनवरती काही उड्डाण झाली नाहीये. आणि सियाचीनवरती लक्ष द्यायला पाकिस्तानची विमानांना मी आधीच तुम्हाला सांगितलं की सियाचीनवरती उड्डाण करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही तिथे साईडनेच गेलात आणि ते 10-15 किलोमीटर या जवळजवळ 5 किलोमीटर पण जवळ आलात तर तुम्हाला सियाचीन पूर्ण स्पष्ट दिसेल. आता हे हवाई दलचे तुमचे प्रमुख, पाकिस्तान एअरफोर्सचे प्रमुख का तिथे गेलेत? तर आता हे चाललंय तुमच्या सध्या जे मी त्यांना म्हणतो शब्दाचे युद्ध. हिंदुस्थान काही बोलतोय आणि तिकडनं पाकिस्तान त्याचं उत्तर देत आहे. तर त्यांना मला वाटतं जो बोज पाकिस्तानवरती सध्या पडला आहे त्यांच्याच पॉप्युलेशनकडनं, त्यांच्याच सिटीझनकडनं, तर त्यांना सांगायला पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणून हे जनरल बाजवा जे आहेत किंवा एअर चीफ मार्शल सोहेल अमन, तर ते सारखे सांगतायत की भारताने आमच्यावरती हमला केला तर त्यांना आम्ही चांगलं उत्तर देऊ. तर हे म्हणजे सांगायला म्हणून ते सांगतायत की बघा आम्ही हे सगळे विमान आमचे फॉरवर्ड एअर बेसेस आहेत त्यांना आम्ही ऍक्टिव्हेट केलेलं आहे. तर हे केलं तरी स्कार्डूला येऊन त्याचं मला तरी वाटतंय ह्या वेळेला त्याचं काही जास्ती महत्व नाहीये. कारण हे स्कार्डू विमानस्थळ काहीतरी 100 किलोमीटर श्रीनगरपासून आहे आणि त्यांचे जे मेन बेसेस आहेत ते थोडे दूर असतील. पण हे स्कार्डू जे आहे ते काही जेमते मला वाटतं 7000 फुटावरती उंचीवरती असेल. ते बाकीचे जे त्यांचे बेसेस आहेत ते अगदी खाली आहेत, म्हणून त्यांना तिकडनं ऑपरेट करायला जास्ती सोयीस्कर आहे. म्हणून मला वाटतं हे जे आहे दिस इज मोर व्हॉट यू कॉल ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे दिखावा आहे, त्याचं जास्ती महत्व असं मला वाटत नाही.
बर पण त्यांना पण म्हणजे आता आपल्याकडनं पण मला असं वाटतंय की आपला आत्मविश्वास जो वाढला आहे देशाचा, की हे पाकिस्तान आपल्याला सारखं त्रास देत असतो, त्याला एक चांगलं उत्तर द्यायला पाहिजे. आणि हे जे आता आपण 2-3 वेळा ते जे म्हणतो आपण जे स्ट्राईक्स केले आहेत त्यांचे टेररिस्ट कॅम्पवरती, तर पाकिस्तान जरा त्याच्या खळबळ झालेली आहे आणि म्हणून हा दिखावा चाललेला आहे. बर तिकडनं काडून आणि सियाचीन ह्यावेळी ते मला वाटतं त्यांचा काही संबंध नाहीये. तर आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर मी विचारा. नाही, जरी सियाचीनला ह्यावेळेस तरी माझ्या मताने जास्त महत्व नाहीये. जरी हा दिखावा असला तरी सुद्धा एक प्रकारे ही चिथावणी आहे की आम्ही हे करू शकतो असं कुठेतरी एक पाकिस्तान दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय. दरवेळेला अशी आगळीक पाकिस्तानकडनं का होते? म्हणजे आपण माध्यमांसमोर येऊन आम्ही पाकिस्तानला कसं दुखावलं किंवा आम्ही कसं उद्ध्वस्त केलं हे सांगितलंय, त्यामुळे दुखावलाय पाकिस्तान? जरूर दुखावलंय. कारण त्यांना आज आता ही जे खळबळ जी चालली आहे श्रीनगरमध्ये, दिस इज ऑल इन्स्टिगेटेड बाय पाकिस्तान. की त्यांचं असं करणं आहे की त्यांना आता सगळं वाटायला लागलंय की आता आपल्याकडे काहीच राहिलं नाहीये, जे काही आपण करू त्याच्यात आपल्याला हार मिळते आहे, म्हणून ते प्रयत्न करत असतात आणि जास्तीच करत राहतील. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला सय्यद तयार असायला पाहिजे. कारण तयारी नसली तर कधी काय होईल ह्याचा काही भरोसा नाहीये. आता जसं बघा, आपल्या तुलना मी जर नॉर्थ कोरिया आणि युएसची केली तर आता म्हणजे नॉर्थ कोरिया आणि अमेरिका कुठे म्हणजे काय तुमची त्याची काही तुलना आहे तरी का? तरी पण नॉर्थ कोरिया आपलं चाललंय काहीतरी, आपलं मोठेपणे काहीतरी चाललेलं आहे. कारण त्यांना वाटतं की त्यांनी जर साऊथ कोरियाला किंवा जपान आणि जे त्यांच्या जवळचे जे बाकीचे देश आहेत त्यांना जर भीती वाटायला लागली तर अमेरिका काही आपल्याला करू शकत नाही. तसंच पाकिस्तानला वाटतं की त्यांनी जर जास्ती खळबळ केली तर बाकीचं जग म्हणेल हिंदुस्थान तुम्ही जरा जास्ती हे करू नका. कारण त्यांना वाटतं की त्यांच्याकडे न्यूक्लिअर पावर आहे, आपल्याकडे न्यूक्लिअर पावर आहे, तर हे आणखीन काही मोठं ह्याचं काही प्रकरण व्हायला नको म्हणून. पण पाकिस्तानला आता कळायला लागलं आहे की ते आपल्याला कधी सांगू नाही शकत की काय झालं तर आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. कारण ते कधीही न्यूक्लिअर वेपन्स आपल्या विरुद्ध कधीही वापरणार नाहीत. कारण जर ते समजा वापरलं तर त्यांना माहित आहे पाकिस्तान नष्ट होईल. कारण आपल्याला जितका म्हणजे एका दोन न्यूक्लिअर बॉम्बनी जितका काही आपल्याला डॅमेज होईल तर त्याच्या 10 पट पाकिस्तानला आणि आपल्याला आपलं झेपणं आपल्याला जास्ती आपण झेपू शकतो. पण पाकिस्तान बिलकुल नाही झेपू शकत. त्यांच्याकडे किती आहेत? लाहोर, कराची, रावलपिंडी, मुलतान, आणखी काय शहर आहेत. तर पाकिस्तानला माहिती आहे की हे ज्या न्यूक्लिअरचं जे आपल्याला सारखं धाडकी देत असतात त्याच्यात काहीही आपल्याला तरी भीती वाटत नाही. आपल्यासोबत ज्येष्ठ संरक्षण पत्रकार नितीन गोखले सुद्धा आहेत. गोखले सर, एक आहे की गेल्या काही दिवसांमध्ये आपण शांततेचे अनेक प्रस्ताव पाकिस्तानच्या समोर ठेवलेले होते, मात्र पाकिस्तानने यातला प्रत्येक प्रस्ताव हा धुडकावून लावलेला आहे. मग पाकिस्तानला आपण समजवायचं तर कुठच्या भाषेत समजवायचं? पाकिस्तानला आज जवळजवळ कमीत कमी 30 वर्ष तरी, जर आपण काश्मीरच्या इन्सर्जन्सीचा उगम बघितला किंवा त्याची सुरुवात बघितली त्या वर्षापासून जर आपण गेल्या काही वर्षातला काळ बघितला तर पाकिस्तानला आज 27 वर्ष एक भाषा समजते, ती फक्त आहे ह्याची भाषा, लष्कराची भाषा. आणि पाकिस्तान सतत एकच भाषा समजतो की त्यांना ज्याला म्हणतात डंडे की भाषा हिंदीमध्ये, तशीच भाषा त्यांना समजते. आणि म्हणूनच आता जे प्रोएक्टिव्हली भारताने त्यांच्या छावण्यांवरती, त्यांच्या पोस्टवरती हमले करायला सुरुवात केली आहे. पूर्वी नाही करायचं असं मी म्हणत नाहीये,
पण जे करायला सुरुवात केली आणि त्याचे व्हिडिओ जे दाखवायला सुरुवात कालपासून झालेली आहे, हा एका नवीन स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आणि जे भारत जे करताय ते पाकिस्तानला दुसरी भाषा समजत नाही. त्यांना गोखले सर, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. टिप्पणी सर, आता नितीन गोखलेंनी जे सांगितलं की आपण व्हिडिओ प्रूफसह समोर येतोय, तर हे कुठेतरी बोचतंय पाकिस्तानला? नाही समजलं नाही काय तुझा मुद्दा काय आहे मला. आता नितीन गोखलेंनी एक असा मुद्दा सांगितला की हल्ले यापूर्वी पण होत होते, पण आता आपण व्हिडिओ प्रूफ्स त्याचे समोर आणतोय, माध्यमातून आपण ते समोर आणायला लागलोय. हे कुठेतरी पाकिस्तानला जास्त टोचायला लागलंय? ऑफकोर्स कारण प्रत्येक वेळेला आपण काही त्यांच्या विरुद्ध सांगितलं आहे, ते खरं जरी असलं ते नेहमी म्हणतात की हे खोटं आहे. पण आता तुम्ही त्यांना प्रूफ द्यायला लागला आहात आणि म्हणतात हे तुम्ही स्वतःच बघा की आम्ही काय केलेलं आहे. म्हणजे आपण हे जे स्ट्राईक जे केले आणि ते म्हणतात नाही स्ट्राईक केलं, आम्हाला काही झालं नाही, पण आता तुम्ही त्याला दाखवत आहात आणि उलट आपल्याला आता दाखवत आहेत की आपल्यावरती स्ट्राईक जो केला आहे, पण तो स्ट्राईक झालेला नाहीये. कारण आपले जे स्ट्राईक आपले पोस्ट आहेत ते सगळे कॉन्क्रीटचे केलेले आहेत. आणि त्यांनी जे आज व्हिडिओ दाखवत होते पाकिस्तान टेलिव्हिजनवरती, तर त्यांनी बंबार्डमेंट कुठे केली आहे? कुठेतरी असे त्यांनी दगड ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती केलेलं आहे. आणि त्यांनी हे पण दाखवलं की फक्त नुसतं असं स्फोट होतोय, त्यांनी दाखवलं नाही की हा इथे येऊन काही बॉम्ब पडलाय किंवा रॉकेट पडलाय. तर ते आता म्हणजे ते खोटं बोलायला लागलेत, म्हणजे दाखवायला लागलेत की आम्ही केलं आहे, पण त्यांनी खरं पण केलेलं नाही आहे. आणि त्यांनी हा सगळा जो दिखावा मी आधी जो म्हणालो आहे ते फक्त पाकिस्तानच्या लोकांना त्यांना समजायला की पहा आम्ही आधी आहोत अजून, आणि आर्मी आणि एअरफोर्सच्या विरुद्ध हे भारत काहीही नाही करू शकत नाही. पण मला वाटतं की हे जे आहेत शिकलेले लोक जे आहेत पाकिस्तानी, त्यांना बिलकुल कळलेलं आहे की भारताच्या विरुद्ध पाकिस्तानी उगीच त्यांनी आपल्या विरुद्ध कधीही लढाई करू नये. आणि हे नाही फक्त सिव्हिलियन्स नाहीत, पण कित्येक एअरफोर्सचे चीफ नूर खानने कित्येकदा सांगितलेलं आहे, एअर चीफ मार्शल नूर खान, की बघा तुम्ही पाकिस्तान आपण हिंदुस्थानच्या विरुद्ध कधीही जिंकू शकत नाही. तर आता तुम्ही हा लढाईचा शब्द बाहेर काढू नका. तरी पण त्यांना पटत नाही, कारण लष्कराला माहिती आहे, पाकिस्तानी लष्कराला माहिती आहे की जर त्यांना पाकिस्तानला कळलं की आता विद्रोह होणार नाहीये, तर त्यांचा जो दबाव पाकिस्तानवरती आहे पाकिस्तानी आर्मीचा, तो दबाव कमी होईल. आणि त्यांना आता कळायला लागलं की आपली जी ही आहे इन्फ्लुएन्स, म्हणजे एकेकाळी असं होतं की पूर्ण पाकिस्तानचा जो कॉन्फिडन्स होता पाकिस्तानी आर्मीवरती, आता तो हळूहळू फारच कमी झालेला आहे. आणि त्यांना माहिती आहे की आता जर आणखीन आपण दाखवलं नाही की पाकिस्तान आर्मी शिवाय पाकिस्तानची सिक्युरिटी बिलकुल ढळमळलेली आहे, तर त्यांचा जो आत्ता जो दरारा आहे तो बिलकुल निघून जाईल. नितीन गोखले सर आपल्याला काही प्रश्न विचारतायत. गोखले सर, ते इसलिए पण काय हो मी सर टिप्पणी सर मी नितीन बोलतोय. इनफॅक्ट माझं हे म्हणणं होतं की पाकिस्तान जेव्हा नेहमी म्हणतं की आम्ही सियाचीनवरती आहोत आणि सियाचीन वर आमचा पण ताबा आहे, तर हे तुम्ही जसं पहिल्या उत्तरात म्हणालात तसं मला वाटतं दर्शकांना सांगायला पाहिजे की साल्टोरो रिज जी आहे, जी सियाचीन ग्लेशियरला ओव्हरलुक करते आणि 23,000 फुटावरती सियाला बिलाफोंडला आपले सैनिक बसलेले आहेत, तर पाकिस्तानचं सैन्य सियाचीनचं ग्लेशियर बघू सुद्धा शकत नाही, त्यांचं दर्शन सुद्धा त्यांना होत नाही. तर हे जर ही जर साल्टोरो रिज आहे तर सियाचीन ग्लेशियर या बाजूला आहे पूर्वेकडे, आणि पश्चिमेकडे पाकिस्तानचे पोस्ट आहेत, तर ते नेहमी म्हणतात की आम्ही सियाचीनवरती आहोत. हे आपल्या दर्शकांना पण तुम्ही सांगितलंच आहे, मी पण आता म्हणूनच सांगतोय. पण मला एक प्रश्न विचारायचा होता की पाकिस्तान एअरफोर्सकडे सर जुनी विमानं आहेत आणि त्यांचा कितपत आता इफेक्ट त्यांच्याकडे आहे किंवा किती इफेक्टिव्ह आहेत, चीननी त्यांना विमानं दिली आहेत, त्याच्या बाबतीत थोडंसं दर्शकांना सांगावं असं मला वाटतं. नाही, क्वालिटेटिव्हली बघा, आपल्याकडे जी विमानं आहेत म्हणजे आपली 3 विमानं तर नक्की त्यांच्यापेक्षा वरताण आहेत. आपलं सुखाय 30 जे आहे, सुखाय 30 MKI,
It is far superior to F-16. I mean, it is not only superior, ते म्हणजे एक डिफरंट जनरेशन आहे, नव्या पिढीतलं आहे. आपलं मिराज 2000 आणि F-16 त्याच्यात तुलना करू शकतात. पण आपले जे आता अपडेशन झाले आहेत मिराज 2000 वरती, इट इज अगेन बिकम सुपिरियर टू F-16. आपलं हे MiG-29 पण जे एअर सुपिरियरिटी फायटर आहे त्याच्यावरती आता नवीन रेडार लावले आहेत, नवीन मिसाईल लावलेले आहेत. तर जे क्वालिटेटिव्हली टेक्नॉलॉजिकली आपली विमान जे आहेत त्यांच्यावरती फार वरताण आहेत. पण मी परत सांगतो की आपल्या ज्या कमी ज्या आहेत इन फोर्स लेव्हल्स, आता आपल्या इंडियन एअरफोर्सच्या 40 स्क्वॉड्रन्स पाहिजेत. त्या 40 स्क्वॉड्रनच्या ऐवजी सध्या माझ्या मते तर काहीतरी 25 स्क्वॉड्रनची स्ट्रेंथ आपल्याकडे आहे. म्हणजे जस्ट सी दिस, तेच म्हणजे तेच आपल्याला जो आपले हे जे स्क्वॉड्रन जे कमी आहेत ते आपण लवकरात लवकर फुल स्ट्रेंथवर आणायला पाहिजेत. आणि म्हणून म्हणतो हे आपण नाही तर रफेल घेतले, रफेल किती घेतले, 36 की 40 असे काहीतरी घेतले. ऍब्सोल्युटली. म्हणजे असा ड्रॅग युअर फीट. आणि काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला फक्त पाकिस्तानकडे लक्ष नाही द्यायचं आहे, तुम्हाला उत्तरेला पण बघायचं. चीन तिथे बसलेला आहे आणि म्हणून त्यांना की चीनला माहीत पाहिजे की, आणि चीनला माहिती आहे की भारतीय वायुसेना ती ही जी लढाई आहे ती त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकते. वी हॅव द पॉवर टू डू दिस. पण हे केव्हा करू शकतो की आपण फुल स्ट्रेंथ आहोत. मी जेव्हा चीफ होतो तर तेव्हा 2000 मध्ये मी एक रिपोर्ट दिला होता 2025 इंडियन एअरफोर्स 2025. आणि तेव्हा मी लिहिलं होतं की त्या 2025 मध्ये आपल्याकडे 50 लढाकू स्क्वॉड्रन पाहिजेत आणि त्याच्यातल्या कमीत कमी 20 स्क्वॉड्रन जे आहेत त्या सुखॉय 30, मिराज 2000 ह्या प्रकारच्या पाहिजेत. तर आता बघा, पण आपल्या जे स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ आपली फार कमी झालेली आहे. त्याच्यावरती आपण लक्ष जरूर द्यायला पाहिजेत आणि हे प्रायोरिटी द्यायला पाहिजे. टिप्पणी सर, तुम्ही आता हा खूप सुंदर मुद्दा मांडलेला आहे की स्ट्रेंथ आपली जी एअरफोर्सची आहे ती तुमच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सफेद सागर कारगिलच्या वेळेला झालं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर कारगिल सारख्या हाय ऑल्टिट्यूड्समध्ये आपल्याला ज्या वेळेला लढाईची वेळ येऊ शकते, किंबहुना नजीकच्या काळात जर दुर्दैवाने ती वेळ आलीच तर आपल्याला छोटे अटॅक फायटर एअरक्राफ्ट पाहिजेत. अशा वेळेला राफेल सारखी हेवी एअरक्राफ्ट घेणं हे आपल्या दृष्टीने फायद्याचं असेल. ऑफकोर्स असेल. म्हणजे कारण हे बघा, तिथे जायला तुमच्याकडे इंजिन पार पाहिजे की त्या उंचीवरती तुम्ही लढाई करू शकता. त्या उंचीवरती गेला तर तुमच्याकडे अम्युनिशन घेऊन जायला म्हणजे वेपन लोड घेऊन जायला तुमच्याकडे तेवढा पार पाहिजे. एअरक्राफ्ट हॅज बी पॉवरफुल. तर तुम्ही जे छोटी विमानं घेऊन गेला, समजा आपले हे जे तेजस हवाई जहाज आहे तर त्याच्याकडे तुम्ही घेऊन जाल तर द अमाऊंट ऑफ वेपन लोड दॅट दे विल हॅव बी फार लेस. आणि तुम्हाला म्हणजे टाइम ऑन टार्गेट तिथे ठेवायला पण तुमची इंडॉरन्स जास्ती पाहिजे. सो दीज आर बीन अँड सर्टली आजच्या जगात युद्ध करणं म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजिकली यू हॅव टू बी सुपिरियर. आणि जी टेक्नॉलॉजी ह्या रफेलकडे आहे ती टेक्नॉलॉजी तेजसमध्ये येणं अशक्य आहे. अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्याला हल्ल्याची वेळ किंवा युद्धाची वेळ आलीच तर या आधी पाकिस्तानची जी तंत्रसज्जता किंवा शस्त्रसज्जता होती ती आणि आत्ताचा पाकिस्तान, म्हणजे जसं तुम्हीच सांगितलं की पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये 2 मोठे बेसेस आहेत त्यांचे, या परिस्थितीत युद्ध आपल्याला परवडू शकेल का, झेपू शकेल का? ऑफकोर्स नाही. पाकिस्तानला माहिती आहे की बाबा आपले जे स्ट्रेंथ इतकी 25 स्क्वॉड्रन जरी झाली तरी पाकिस्तान आपल्याला नेहमीच भीत राहील. कारण त्यांना माहिती आहे की आपली स्क्वॉड्रन स्ट्रेंथ जी आहे त्यांच्या एवढीच आहे आणि आपली जी टेक्नॉलॉजिकल सुपिरियरिटी आहे ती फार पुढे आहे. आणि त्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्या आता जितके आपण हे आता पूर्वी काय होतं म्हणजे जोपर्यंत मी चीफ होतो तोपर्यंत इंडियन एअरफोर्सने कुठल्याही दुसऱ्या एअरफोर्सवर कधीही एक्सरसाइजेस केल्या नव्हत्या. आता मागच्या 15 वर्षात जेव्हा मी रिटायर होऊन गेलो
तेव्हापासनं आपण युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, फ्रान्स, ओमान, आणखी कित्येक देशांबरोबर आपण एक्सरसाइजेस केल्या आहे. आणि त्या एअरफोर्सना कळलंय की एअरफोर्स जी आहे, इंडियन एअरफोर्स, ह्यांचे जे विमानं आहेत, ह्यांचे जे पायलट जे आहेत, ह्यांचे हे टेक्निशियन जे आहेत, दे आर टॉप क्लास. आणि आपल्याला जो आपला आत्मविश्वास जो वाढला आहे की आपल्याला कळलंय, कारण काय व्हायचं पूर्वी पाकिस्तान एअरफोर्स युनायटेड स्टेट्स एअरफोर्स बरोबर नेहमीच होतं. त्यांचं पूर्ण ट्रेनिंग त्यांच्याबरोबर व्हायचं. त्यांचे जे विमानं आहेत ते त्यांच्याकडनं यायची. तर त्यांचा जो कॉन्फिडन्स होता की त्यांना वाटलं की नाही आपण युनायटेड स्टेट्स एअरफोर्स बरोबर ट्रेनिंग केलं म्हणजे आपण नंबर 1 आहोत. मी 1970 मध्ये जेव्हा इराकमध्ये होतो तेव्हा पाकिस्तानी लोक पण होती. तर असे नुसते मोठी कारण 1965 नंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हिंदुस्थानात त्यांनी पराभव केला. पण आता कळलं आहे लोकांना. पण त्यावेळेला जेव्हा आम्ही गेलो नाही, कारण मी जेव्हा ना, मी पहिला फायटर पायलट होतो, माझ्याबरोबर माझा सिनियर कुलीग. तर तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर गेलो, तेव्हा त्यांना कळलं इराकी एअरफोर्सला की आपल्याकडनं इंडियन एअरफोर्सकडनं ते काय शिकू शकतात ते त्यांनी पाकिस्तान एअरफोर्सकडनं नाही शिकले. आणि ह्यांचा जास्त बोल्डन जास्ती आहे आणि काम कमी आहे. तर हे जे आहे म्हणजे आत्मविश्वास ही फार मोठी गोष्ट असते. म्हणजे तुमच्याकडे कुठलीही विमानं असावीत, तुमचे कुठलीही वेपन्स असावीत, कुठलेही रेडार असावेत, पण जोपर्यंत तुम्हाला स्वतःवरती विश्वास नाही आहे की जे काही आहे त्याच्यात मी म्हणजे हे जे त्यांची जी केपेबिलिटी आहे त्या केपेबिलिटीच्या वरती मी त्याला सफल करू शकतो. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. एअर चीफ मार्शल AY टिप्पणीस या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले होते आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये मांडलेले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ संरक्षण पत्रकार नितीन गोखले यांनी सुद्धा या ठिकाणी आपली मतं मांडलेली आहेत. पाकिस्तानचा हा केवळ कांगावा आहे, त्यामुळे त्यांनी घाबरून न जाता, पॅनिक न होता, पाकिस्तानला जे काय करायचं ते करू दे, आपण आपल्या गोष्टींवरती ठाम राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल. चर्चेमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर या चर्चेचा उत्तरार्ध, विशेषतः या प्रश्नी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती ही आपल्याला कुठे नेते आणि कुठवर आलेली आहे त्याविषयी जाणून घ्यायचंय. बघत रहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ही चर्चा आपल्याला पुढे न्यायची आणि आता या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या आहेत भाजपच्या प्रवक्त्या शायना NC, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताप सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे दिल्लीमधून या चर्चेमध्ये सहभागी झाले. त्याचप्रमाणे पाकिस्तानातल्या सामाजिक घडामोडींचे विश्लेषक आणि अभ्यासक तसंच भारत पाक शांतता संघ आणि सदस्य याचे अनवर राजन या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. मला सुरुवातीलाच जायचंय अशोक वानखडे यांच्याकडे. ब्रेकपूर्वी आमची चर्चा सुरू होती एअर चीफ मार्शल अनिल टिप्पणीस यांच्यासोबत. त्यांनी हा मुद्दा मांडला की आपल्याकडे एअरफोर्सच्या स्क्वॉड्रन रोडावत चाललेल्या आहेत, आपली शस्त्रसज्जता पुरेशी नाहीये. जरी आपण आज ताकद ठेवलेली आहे पाकिस्तानला हरवायची, तरीही आपण पुरेसे शस्त्रसज्ज नाही. काय म्हणता येईल याला? धोरण लकवा म्हणायचा? बिल्कुल धोरण लखवा. आणि हे UPA 1 UPA 2 पासून चालत आले. लगातार बोफोर्स नंतर डिफेन्सच्या पर्चेसिंगमध्ये इतका भ्रष्टाचार वाढला आणि त्यामुळे हा एक अनटचेबल एरिया झाला. कुठलंही मोठं करायचं म्हटलं की त्याच्यात इतके, कुठलंही पर्चेसिंग करायचं म्हटल्यावर ते इतके फाटे फुटतात. त्यामुळे डिफेन्सचं बरंच नुकसान झालं. कारगिलच्या वेळेला सुद्धा म्हणजे बोफर्सला आपण बोफर्स तोफा घेऊन त्याचं ॲम्युनेशन नाही घेऊ शकलो कारण त्यांना ब्लॅकलिस्ट केलं. नंतर कारगिलच्या वेळेला ते आपण ओपन केलं. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण एक गोष्ट जी आहे ते एअर चीफ मार्शल जे बोलून गेलेत भूतपूर्व, ते म्हणाले की आपल्याकडे स्क्वॉड्रन जरी कमी असले, म्हणजे 40च्या जागी 25 जरी असले, तरी आपली टेक्नॉलॉजी, आपलं मनुष्यबळ हे फार जबरदस्त आहे. नम्रता, मी लहान असताना जेव्हा पाकिस्तानचं युद्ध झालं, भारत पाकिस्तानचं, त्यावेळेला एक नारा लागायचा, जवानात नाही नेट तर काय करेल साबर जेट. बरोबर. त्यावेळेला पाकिस्तानकडे साबर जेट होते, पण पायलटच जर जास्त ट्रेन नसतील. कारण आता स्वतः सर म्हणाले की जेव्हा मी इराणला गेलो तेव्हा इराणच्या लोकांना कळलं की टेक्नॉलॉजिकली किती पुढे आहेत इंडियावाले. परंतु जी इच्छाशक्ती, राजकीय इच्छाशक्ती जी हवी असते, मला वाटतं की मागच्या काही वर्षापासून हे राजकारण खूप आलंय याच्यात.
भारत पाक म्हणजे जे आर्मीचे जे एक्सचेंज ऑफ फायर आहे त्यात राजकारण घुसलं आणि याचं राजकीय भांडवल जेव्हापासून व्हायला लागलं तेव्हापासून मग आता हा व्हिडिओ रिलीज करा. याच्या अगोदर सुद्धा स्ट्राईक झाले पण कधी आर्मीला व्हिडिओ रिलीज करायला लागले नाही. कारण आर्मीला विचारायची की तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केला त्याचं प्रूफ काय. कारण हा ब्लॅक प्रपोगंडा असतो. सेकंड वर्ल्ड वॉर फर्स्ट वर्ल्ड वॉर पासून हा चालू आहे. जेव्हा युद्धाची स्थिती होते तेव्हा लोक बरेच प्रपोगंडा करतात. आपल्या आज एअरफोर्सनी क्लिअर सांगितलंय, आर्मीनी क्लिअर सांगितलंय की कुठलंही व्हायोलेशन पाकिस्तानच्या प्लेननी केलं नाही. पण आज आपण इथे चर्चेला बसलो कारण पाकिस्ताननी क्लेम केलं की आम्ही सायचीनला व्हायोलेट केलंय. हा ब्लॅक प्रपोगंडा असू शकतो. त्यांनी केलेले व्हिडिओ जे रिलीज केले पाकिस्तानी आर्मीनी ते किती नकली आहेत हे लगातार एबीपी हिंदीवर आम्ही दाखवूनच राहिलेलो आहे. ठीक आहे भाई जगताप, त्यामुळे हा ब्लॅक प्रपोगंडा आहे. भाई जगताप, अगदी चर्चेच्या सुरुवातीलाच अशोक वानखेडेंनी थेट आरोप केला की आत्ताचा जो संरक्षण क्षेत्रामध्ये जो धोरण लकवा आलेला आहे तो अगदी UPA 1 UPA 2च्या काळापासूनचा आहे. नाही, आता नम्रता असं आहे की आपण असे चर्चा करायला लागलेलो आहोत की आता हे सगळं काहीतरी घडतंय असं. आपण एक गोष्ट विसरलो, या जगाने ते पाहिलं, सगळ्यात मोठा सर्जिकल स्ट्राईक हा इंदिरा गांधीने एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करून दाखवले. त्याच्यानंतर लगातार आपल्याकडे ह्या घटना कमी अधिक प्रमाणामध्ये होत आहेत. मग त्याच्यानंतर आपला सिमला करार असेल, ताश्कंद करार असेल, ह्या सगळ्या ज्या घटना ज्या घडल्या किंवा आज अस्तित्वात आहेत त्याचंच फलश्रुती आहे. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर पाकिस्तानची आर्मी, ISI आणि पाकिस्तान सरकार या सगळ्यांचं त्रांगडं जे आहे पाकिस्तानामध्ये एकमेकावरची कुरघोडी करण्याची त्यांची जी एक पद्धत आहे किंवा कोण श्रेष्ठ ह्याच्यामध्ये जी काही स्पर्धा आहे त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या कुरापती ह्या ते काढत आलेले आहेत. आणि त्या सगळ्या कुरापतींना भारताने वेळोवेळी त्याला मुंहतोड जबाब दिलेला आहे. त्यामुळे आता ह्या गोष्टी आपण अशा चर्चा करणं नेते UPA 1 UPA 2 तर आपण जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर अगदी 1965 साली जेव्हा आपल्यावर हल्ला झाला त्याच्यातनं आपण बरंच काय शिकलो आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टींची आज जी काय आपण चर्चा करतोय, रिटायर्ड एअर मार्शलांनी जे टिपणीसांनी सुद्धा चर्चा केली, एक आपल्याला सगळ्यांना आपलं ऊर भरून येतं की आपल्या आर्मीने ह्या सगळ्या गोष्टी मिळवत गेली, शिकत गेली आणि जगातलं एक सक्षम असं दल आपलं सैन्य असं हे त्याचा लौकिक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ह्या अशा गोष्टी बोलून त्यांचं मोरल कमी करणं किंवा त्याच्यामध्ये काय जगताप साहेब एकच फक्त गोष्ट सांगते जगताप की साहेब 71 मी सालचं हा आरोप सर्जिकल फक्त स्ट्राईक याच्यावर लावला नव्हता. की इक्विपमेंट्स कमी आहेत, आर्मीकडे साहित्य नाही आहे. आणि हे UPA म्हणजे राजीव गांधी पासून सुरू झालं, बोफर्स नंतर एक स्लॅक आला. ह्याचं म्हणणं आहे माझं. म्हणजे मी कोणा पर्टिक्युलर सरकारला दोष देत नाही, पण आपल्या आर्मीकडे गोष्टी नाही आहेत. आपल्याकडे आर्मीकडे फायटिंग पॉवर आहे पण साहित्य नाही आहे, शस्त्र नाही आहे. याच्यावर मी बोललो होतो. नाही, मला माहित नाही की आर्मीच्या कुठल्या अधिकाऱ्याकडे किंवा आर्मीची इतकी बित्तंभूत बातमी तुमच्याकडे आहे. तुमचं स्वागतच करायला हवं. आपण ज्येष्ठ पत्रकार आहात. मी एक सर्वसामान्य नागरिक आहे, त्यामुळे माझ्याकडे ही माहिती नाही. पण आपल्या माहिती करता सांगतो, आर्मीमध्ये माझे मेवणे हे स्वतः तिथे कर्नल आहेत. माझ्या घरामध्ये माझे चुलते, माझे भाऊ, माझे हे सगळे जे आहेत ते सगळे आर्मीवाले आहेत. आम्हाला आर्मी परिवार म्हणूनच आम्ही ओळखले जातो. आणि सगळ्या जेवढ्या युद्ध झाले त्या युद्धामध्ये आमच्या देशासाठी आमच्या लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला. त्यामुळे तुम्हाला बातमी कदाचित असेल, परंतु एवढं मात्र नक्की आज ज्या थरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर सैन्य आहे त्यांचं हे कमी करू नका. हो नाही, स्क्वाड्रन नाईट दॅट डझंट मीन आपण त्या आर्मी दॅट डझंट मीन की व्यक्तिगत घेतलं. अहो तुम्ही व्यक्तिगत घेऊ नका. काही अपेक्षा घेतला नाही काँग्रेस पार्टीवर नाही. मी अजिबात घेतलं नाही. विद्यार्थी आहे. पण मला व्यक्तिगत घेण्याचं काही कारणच नाही ना.
मला व्यक्तिगत घेण्याचं कारणच ब्रिगेडियर नाही. आहेत आर्मीमध्ये, आपण- त्यामुळे त्या आपण- आर्मीबद्दल मला काय माहिती आहे, आपण तुमचा व्यक्तिगत परिवार आहे, घेऊ नका. तर मी सैनिक आहे, साताऱ्याला हो. शिकलेलो आहे सैनिक शाळेला, ठीक आहे. त्यामुळे व्यक्तिगत घेऊ नका प्लीज. आपण हे शाब्दिक युद्ध या ठिकाणी करूया नको. भाई जगताप फक्त एकच गोष्ट सांगते की तुमचा परिवार सैन्याशी नाही, रिलेटेड मी आहे, आम्हाला व्यक्तिगत पूर्ण आदर घेतलंच आहे नाही. त्याबद्दल. फक्त वानखडे सर या ठिकाणी फक्त फॅक्ट सांगत होते, आकडेवारी सांगत होते की आज आपल्याकडे एअरफोर्सच्या स्क्वॉड्रन्स कमी आहेत. त्याचप्रमाणे खूप सगळ्या फॅक्ट्स आता आपल्या समोर आलेल्या आहेत, जसं की 80च्या दशकामध्ये आपण आर्टिलरी गन्स घेतल्या होत्या, त्यामध्ये जो घोटाळा झाला होता, त्यानंतर आपल्याकडे आपल्याकडे जे पर्रीकरांनी त्या संदर्भातलं डील केलेलं होतं. मधल्या काळामध्ये आर्टिलरी गन्सचे डील्सच झालेले नव्हते. आता जे वानखडे म्हणतात त्यामध्ये पॉइंट आहे. नाही, नम्रता असं आहे की याच्यामध्ये आपण फार त्याच्यामध्ये पर्सनल जाण्याचं काय कारण आहे मला काही कळलंच नाही. त्यांनी जे सांगितलं की आर्मीमध्ये याची कमतरता आहे, आता तुम्ही सांगताय की आर्टिलरीमध्ये वगैरे वगैरे. आता ही तुम्हाला जी माहिती मिळाली असेल आहे, जी मी खरी मानतो, ती माहिती कदाचित मला माहित नसेल, परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण जे काय 1965 पासून 62 पासून आतापर्यंतचा जो प्रवास केलाय त्याचा मी उल्लेख केला. तिथे काय पर्सनल असण्याचं कारण नाही. आणि तुमच्या ह्या सांगण्यामुळे आमच्या ज्ञानात भरच पडली आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे तर होता कामा नये की जेव्हा आर्मीची चर्चा होत असताना आपण त्यांच्याकडे एखादी गोष्टी जर कमतरता असेल तर त्याचा आपण उल्लेख करायला काही हरकत नाही, चुकीचं नाही ते. ठीक आहे, आपल्या सैन्याकडे जरी शस्त्रास्त्र किंवा एअरफोर्सकडे जरी स्क्वॉड्रन्स कमी असल्या तरी त्यांचं शौर्य कुठेही कमी झालेलं नाहीये आणि ते वेळोवेळी त्यांचं शौर्य समोर आलेलंच आहे. अगदी काल परवा जो रिलीज केलेला आहे आपल्या आर्मीने व्हिडिओ, त्यामध्ये पाकिस्तानच्या पोस्टच्या आपण अक्षरशः चिंधड्या उडवून दिलेल्या होत्या. मात्र चायना एनसी पाकिस्तान अशा प्रकारच्या गोष्टीने कुठेही वटणीवर येताना दिसत नाहीये. आपण वेळोवेळी शांततेचे प्रस्ताव देतोय त्यांना, पण पाकिस्तान मात्र धुडकावूनच लावतंय. देखिए, पाकिस्तान डिनायल मोड में है, लेकिन उनकी इनसिक्योरिटी देखिए. पहली बार वो मानने के लिए स्वीकार करते हैं कि भारत और भारत की ताकत जो सर्जिकल अटैक्स में आपने देखा, उसके पहले भी जो आप चर्चा करें राजनीतिक इच्छा शक्ति की, तो एक रणनीति बना के जो म्यांमार में हुआ एम्बुश, वो तो शुरुआत थी. उसके बाद पठानकोट हम सब ने देखा, पाकिस्तान वापस डिनायल मोड में, हाफिज सईद को लेकर डिनायल मोड, 26/11 को लेकर डिनायल मोड. और जो सर्जिकल अटैक्स के बाद मुझे लगता है कि उनको समझ में आया है कि ये सरकार अलग किस्म की सरकार है. हम सिर्फ प्रशंसा नहीं करना चाहते हैं हमारे आर्म्ड फोर्स और आर्मी पर्सनल के, लेकिन हम उनमें कोई भी राजनीति नहीं लाना चाहते हैं. आज अरुण जेटली जी का बयान मुझे लगता है कि सबको सुनना चाहिए और स्वीकार करना चाहिए, जब वो कहते हैं कि वी गिव आवर आर्म्ड फोर्सेस एंड आवर पर्सनल द एब्सोल्यूट डिस्क्रेशन टू रिएक्ट इन अ वॉरलाइक सिचुएशन. आज मुझे अफसोस हुआ, एक दो चीज मैं बिल्कुल हटके कहना चाहती हूँ नम्रता जी, क्योंकि वानखड़े जी ने काफी आंकड़े दिए हैं, लेकिन उन आंकड़े में जो हम देखें तो मैन पावर की बात करें तो स्वाभाविक रूप से भारत की जो संख्या है वो पाकिस्तान से 5 गुना ज्यादा है. और स्वाभाविक रूप से चायना यांची भारत आणि पाकिस्तान यांची आपण तुलना न केलेलीच बरी. भारत कितीतरी पटीने ज्येष्ठ आहे, आपल्याला त्या मुद्द्यावर जायचंच नाहीये. मुद्दा असा आहे की पाकिस्तानला समजवायला आपण कोणती भाषा वापरायची. देखिए, मैं इसलिए बोल रही हूं कि देखिए, जो जवाब देना है वो हम टेलीविजन पे घोषित नहीं करने वाले. प्रधानमंत्री ने स्वयं कहा है कि इन्वेस्टिगेटिव एजेंसी, सिक्योरिटी एजेंसीज, नेशनल सिक्योरिटी एडवाइजर डोवाल जी, डिफेंस मिनिस्टर, होम मिनिस्टर, प्रधानमंत्री मिनट टू मिनट मॉनिटर करते आ रहे हैं कि क्या है परिस्थिति और क्या है हकीकत. लेकिन आज का ये जो पाकिस्तान ने सिर्फ दिखाने के लिए कि देखिए हम आ गए हैं यहाँ, वो बिल्कुल एक साइन ऑफ इनसिक्योरिटी है. आप समझ लीजिए, जब ट्रंप और यूएस सरकार कहती है कि हम आपको मुआवजा तक नहीं देने वाले हैं, हम आपको फंड भी नहीं करने वाले हैं, वहां आप दिखाना चाहते हैं कि देखिए हमारी ताकत, लेकिन आप नहीं दिखा सकते हैं क्योंकि भारत की जो रणनीति है उसके साथ साथ ये इच्छा शक्ति है कि हम मुंह तोड़ जवाब दें, बार बार दें.
शायना एनसी तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, मात्र तुमचे मुद्दे काही अशोक वानखेडेंना पटत नाही. मी ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाणार आहे. त्याचबरोबर आपल्याला अनवर राजन यांच्याकडे सुद्धा जायचं आहे. पाकिस्तानला आणखीन वठणीवर आणण्यासाठी आपल्याला काय करता येईल, शांततापूर्ण मार्ग सुद्धा आपल्याला यामध्ये अवलंबणं गरजेचं आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. अनवर राजन आपल्यासोबत आहेत. राजन सर, ब्रेक पूर्वी शायना एनसीने असं सांगितलं होतं की आपण कितीही प्रेमाने पाकिस्तानला समजवायला गेलं तरी ते आता कम्प्लीट डिनायल मोडमध्ये आलेले आहेत आणि त्यात त्यांच्या आता कुरापती काय सुरू आहे ते आपल्या समोर आहेच. अशा परिस्थितीत पाकिस्तानला धडा शिकवायची वेळ आता जवळ आलेली आहे. नाही, धडा शिकवायची वेळ आज आलेली आहे असं नाही. पूर्वीपासून अनेकदा असे प्रसंग झालेले आहेत. म्हणजे अगदी आपण स्वतंत्र झालो त्यावेळी 1948 साली काश्मीरमध्ये जी घुसखोरी केली त्यावेळी देखील आपल्याला वरती वेळ आलेलीच होती आणि आपण ते समर्थपणे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये जो हस्तक्षेप करायला पाहिजे होता तो त्यावेळी केला होता. आपण संरक्षण सिद्ध त्या अर्थाने बऱ्यापैकी आहोत, नाही असं नाही, कुठे कमी पडलेलो नाहीये. युद्धाच्या इतिहासामध्ये 1962चं युद्ध आपण सोडलं चीन बरोबरचं, तर बाकीच्या सगळ्या युद्धामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपली क्षमता सिद्ध केलेली आहे. प्रश्न फक्त युद्धाचा नसतो. कुठलाही परदेशी आपल्या आजूबाजूला जे काय ज्यांच्याशी आपले वाद आहे त्या संदर्भामध्ये युद्ध हा एक मार्ग असतो व तो शेवटचा मार्ग असतो. पण त्या पलीकडे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लॉबिंग करणं, त्या देशाच्या वेगळ्या लोकांशी संवाद करणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये जेवढे प्रश्न सोडवता येईल तेवढं सोडवणं. म्हणजे ज्या 71च्या युद्धाची काही उल्लेख झाला आणि तो खरोखर खूप महत्वाचं युद्ध होतं त्या काळामध्ये, पण त्या युद्धामध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये एक फरक लक्षात घेतला पाहिजे की 71च्या युद्धामध्ये त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानमध्ये जो असंतोष होता त्याच्यातून जे काही अत्याचार चालले होते त्याचा भारतावरती बोज पडला होता. भारतामध्ये जवळपास 70 लाखापेक्षा जास्त निर्वासित तिथे आले होते आणि त्यांना सांभाळणं आपल्यावरती जबाबदारी आली होती. त्या सगळ्या प्रश्नाचा आपण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विरोधी पक्षांना सोबत घेऊन जे लॉबिंग करायला पाहिजे होतं ते केलं. अगदी जयप्रकाश नारायण सारख्या लोकांना देखील परदेशात पाठवलं होतं त्यावेळच्या सरकारने. हे जे सगळं आहे सर्व पातळीवरती हे करावं लागतं आणि दुसऱ्या पातळीवरती संवाद देखील. हे 65च्या युद्धामध्ये आपण जिंकलो, पण दुसऱ्या बाजूला संवाद ताशकंद करारमध्ये लालबहादूर शास्त्री गेले, टेबलावरती बसून काही गोष्टी केल्या. तेव्हा 71च्या युद्धामध्ये जिंकल्यानंतर देखील आपण करार केलेला आहे. तर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा हा जो भाग आहे की शेजाऱ्यांचे संबंध आपले जे आहेत त्याच्यामध्ये कधी कधी जो कडवटपणा येतो, कधी कधी युद्ध करावं लागतं, पण युद्ध टाळणं हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही त्याच्यामध्ये वापर करणं. आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण जे कुलभूषण जाधवच्या संदर्भामध्ये देखील आपण जे आता स्ट्रॅटेजी आखतोय ती अतिशय उत्तम आहे. फक्त फरक कुठे पडलाय तेवढं मी आपल्या लक्षात आणून देतो की 62, 65, 71 किंवा 48 किंवा त्यानंतर अगदी कारगिलच्या संदर्भामध्ये ज्या ज्यावेळी युद्धाचे प्रसंग झाले त्यावेळी सरकार आणि विरोधी पक्ष सगळ्यांनी एकत्रपणे याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका घेऊन एक पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे आणि याचा युद्धाचा प्रचार दुसऱ्या विरोधी पक्षाला नमवण्यासाठी कुठे केलेला नाही. आताच्या याच्यामध्ये छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आपण करतो आहोत त्याचं मार्केटिंग जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये हेतू पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे का इथल्या विरोधी पक्षांना नामरून करायचंय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं काही गोष्टी अतिशय शांतताच्या मार्गाने पूर्वी देखील झालेल्या आहेत की ज्याच्या बाबतीत काही उल्लेख केलेला नाही. तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी लक्षात घेतल्या पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे कसं जाणं आणि या कुठल्याही परिस्थितीमध्ये अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला की विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ते सिंक्रोनायझेशन असलं पाहिजे. मला वाटतं अशोक वानखेडे सहमत आहेत तुमच्या मुद्द्याशी. शायना एनसी, मी येते तुमच्याकडे. अशोक वानखेडे, काय आहे नम्रता, शायनानी जी आता सांगितलं, जर आपण आकडे पाहिले तर मोदी सरकार आल्यानंतर व्हायोलेशन ऑफ सीज फायर जास्त झाले, लोक शहीद जास्त झाले, सिव्हिलियन्स जास्त मारले गेले. आपण स्ट्राईक केला, सर्जिकल स्ट्राईक केला, त्यानंतर पाकिस्तान चूप बसलं नाही. याचं कारण हे आहे की आपण अशा ज्या स्ट्राईक करणं ह्या गोष्टी जेव्हा करत असतो तेव्हा ते पण रिटॅलिएट करणार. आता जे वक्ते बोलले मी बिलकुल त्यांच्यासोबत सहमत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरनं दबाव घ्यायला पाहिजे. हे असं नेहमी म्हटलं जातं की जेव्हा डिफेन्स मिनिस्ट्रीवर लोड पडतं याचं कारण
जो विदेश मंत्रालय आहे ते वीक झालेलं असतं. विदेश मंत्रालयाने जर आपलं चांगलं काम केलं तर डिफेन्स मिनिस्ट्रीचं काम खूप कमी होतं. आपल्या देशात आपला फुल टाइम डिफेन्स मिनिस्टर नाही, पार्ट टाइम डिफेन्स मिनिस्टर आहे आपल्याला. दुसरी गोष्ट, याचं राजकारण कोणी केलं? पार्लमेंटवर हमला झाला, अटलजीचं सरकार होतं. त्यानंतर कारगिल झालं, अटलजीचं सरकार होतं. पण कधीही त्याचं पॉलिटिकल भांडवल केलं गेलं नाही, राजनीतिक भांडवल केलं नाही. सगळ्यांनी पूर्ण देश अटलजीच्या पाठीमागे उभा होता. पण एकाचा जेव्हा मुंडकं छाटलं जातं तेव्हा हम आते तो 10 छाट लेते, हा जो डायलॉग बाजी आहे ना, याचं तुम्ही राजकारण केलं. आता ते तुमच्या गळ्यात पडलं. त्या लोकांनी सर्जिकल स्ट्राईक नंतर 2 लोकांची धडक कापून घेऊन गेले. काय झालं? आता तुम्ही चौक्या नष्ट केल्या. चौक्या नष्ट केल्याने जे 2 धडक गेली ती वापस येणार नाही. ते पुन्हा धडक कापतील, पुन्हा तुम्ही चौक्या नष्ट कराल आणि हे चालतच राहील. हा जो एक संवाद स्थापन करण्याचा जो विचार आहे किंवा तो एक दुवा पाहिजे, त्यासाठी इंटरनॅशनल प्रेशर करायला पाहिजे. नुसतं आपल्या इथं निवडणुका जिंकायचं म्हणून आपण दुसऱ्या सरकारला नाकारं सांगून आर्मीला पॉलिटिकलाइज करायचं, हे कुठे ना कुठे थांबवलं पाहिजे सगळ्याच पॉलिटिकल पार्टीजनी. शायना एनसी, आर्मीला पॉलिटिसाइज केलं जात आहे. बरोबर. नम्रता जी, ये पहली बार इतिहास में आर्मी को पॉलिटिसाइज नहीं कर रहे हैं. आप एक साधारण सा मुद्दा लीजिए गोगाई जी को पण म्हणजे तुम्ही मान्य करता की राजकारण केलं जात आहे आर्मीशी रिलेटेड? वापस दाखिल करना चाहिए आर्म्ड फोर्सेस में. जम्मू कश्मीर में वहां नेशनल कॉन्फ्रेंस क्या करती है? नहीं, एक सेकंड, नेशनल कॉन्फ्रेंस क्या करती है? आप एक संदेश देते हो कि आप सेपरेटिस्ट के साथ हो, आप एक संदेश देते हो आप स्टोन पेल्टर्स के साथ. शायना जी, नेशनल कॉन्फ्रेंस छोड़िए. जो आतंकवादियों के साथ थे, आतंकवादियों के हिमायती थे पीडीएफ, उनके साथ आप जम्मू कश्मीर में सरकार बनाते हैं. कल तक वो आपके लिए देशद्रोही थे, आज वो देश प्रेमी हो गए हैं. आप कश्मीर समस्या को मत ले जाइए, हम पाकिस्तान पे बात कर रहे हैं. कश्मीर समस्या पे अपन दिन भर बात कर सकते हैं. कॉमन मिनिमम एजेंडा, जहां आप कश्मीर को, जहां कोई कॉमन मिनिमम एजेंडा नहीं होता. कॉमन मिनिमम एजेंडे के तहत ये हो रहा है जो अभी वैली में हो रहा है. बात कर रहे हैं, वहां नेतृत्व हमने कर दिखाया है. जो आपको लगता है कि सेपरेटिस्ट, जब से पीडीपी की और आपकी सरकार बनी है कश्मीर में कोई व्यस्तता, कोई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन नहीं है. अब आप ये कहती है कि हमने वहां ठीक करवाया है. जब आप कौन सी भाषा में कौन सा कश्मीर ठीक है मुझे समझ में नहीं आता. जो एक किनारे पे गए हैं चीन के समर्थन के, एक सेकेंड सर, शायना एनसी, आपण हा काश्मीर मुद्द्यावर जाऊया नको. आपण आज पाकिस्तान विषयी चर्चा करतो आणि या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की सरकारकडून याचं राजकारण केलं जात आहे, आर्मीशी रिलेटेड राजकारण केलं जात आहे. रणनीति की आप बात करते, देखिए अंतर्राष्ट्रीय वर्ल्ड कम्युनिटी, नम्रता जी, अंतर्राष्ट्रीय वर्ल्ड कम्युनिटी आज भारत के साथ खड़ी है इन सॉलिडारिटी विद इंडिया. जो यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जो हमेशा तय करती थी कि एक्स अमाउंट पाकिस्तान को दिया जाए, आज रुकावट क्यों है? क्योंकि सब जानते हैं कि भारत का ये संघर्ष आतंक का संघर्ष है. भाई जगताप यांना तुमचे काही मुद्दे पटत नाहीये. वहां का सत्ता परिवर्तन हुआ इसलिए वो साथ है. फेक वीडियोस भारतीय सरकार की वजह से साथ नहीं है. वो डिनायल मोड में है, स्वीकार कीजिए. शायना एनसी, आंतरराष्ट्रीय कम्युनिटी भारताच्या सोबत असली तरी पाकिस्तानला जाणारी मदत थांबलेली नाही. बार बार चाइना यूनाइटेड नेशंस पे आपको वीटो लगाता है. एक आतंकवादी को आप आतंकवादी घोषित नहीं कर पाते. मोस्ट फेवर्ड नेशन का जो आपने स्टेटस दे के रखा है पाकिस्तान को, वो विड्रॉ नहीं कर सकते. आज देश भी पूछेगा सरकार को कि जो प्राइम मिनिस्टर जाते हैं और चाय पी के आते हैं, जो आम और शाल एक्सचेंज होती है. एक ऐसा है कि अपन सर्जिकल स्ट्राइक में जो जवाब दिया है उसका जो उसकी जो प्रशंसा नहीं हुई है अंतर्राष्ट्रीय वर्ल्ड कम्युनिटी में, तो बहुत ही गंभीर परिस्थिती है. ठीक आहे, भाई जगतापांना तुमचे काही मुद्दे नाही पटलेत. भाई जगताप. नाही, कसं होतं माहितीये का, आपण सोयीस्कररित्या जेव्हा काही गोष्टींची चर्चा करतो आणि मग काश्मीर जेव्हा आपण पाकिस्तान बोलतो तेव्हा पाकिस्तान बोलल्यावर काश्मीरच येणार, दुसरं येणार काय सांगा? काय तिकडे भेल का, तिकडे तुमचा अरुणाचल येणार का? आणि ज्या वेळेला तुम्ही ठोकपणे असं सांगत असता तेव्हा तुमच्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, तुमचं तिथलं जे काय वागणं आहे ते त्याला कारण आहे. आपल्या माहिती करता, म्हणजे ते सगळ्यांनाच माहीत असेल, तुम्हाला सगळ्यांना जास्त माहीत असेल, मला कमी माहीत असेल, पण पठाणकोटवर झालेला हल्ला 20 वर्ष, इतकी वर्ष आपण त्यांच्याबरोबर लढतोय, परंतु पठाणकोट हा जो रस्ता आहे हा नॅशनल हायवे आहे. इथून येण्याची हिंमत कधी पाकिस्तान्यांनी दाखवली नव्हती, ना आर्मीने दाखवली,
ना तिथल्या त्या कुठल्या आतंकवाद्याने दाखवली. इकडे आमचे देशाचे पंतप्रधान तिकडे नवाज शरीफांच्या बर्थडेला जातात, तिकडे केक कापतात आणि इकडे पठाणकोट होतं. आणि आपण जर तिथे काश्मीरच्या पार्श्वभूमीवर ह्या अलगाववादींची जर चर्चा केली नाही, मग कसली चर्चा करणार आम्ही? ज्यांनी सातत्याने या पाकिस्तानच्या कुरापतीला, ज्यांनी सातत्याने ह्या पाकिस्तानच्या या भूमिकेला नेहमीच खतपाणी घातलं, त्यांच्याबरोबर तुमचं सरकार आहे. आता त्याच्याबद्दल जर आम्ही प्रश्न विचारला तर आम्ही देशद्रोही होतो आणि तुम्ही देशप्रेमी होता. ते तुम्ही सर्टिफिकेट द्या, कुणाला द्यायचं. परंतु एक मात्र नक्की आहे की अगदी 1962 पासून 1965 पासून 1971 पासून अगदी कारगिलपर्यंत आपण त्यांच्यावर नेहमीच मात करत आलो. आपल्या आर्मीने नेहमीच त्यांच्यावर वरचढ झालेली आहे आणि कधीही ते आताच डिनायल मोडमध्ये नाही, म्हणजे भाई जगताप, तुम्हाला असं वाटतंय की आता स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायची वेळ आली आहे? कारण तिथली परिस्थिती, तिथलं राजकारण, तिथली लोकशाही. नाही, मला असं वाटतं की नम्रता, मला असं वाटतं की मी राजन यांच्या मताशी मी सहमत आहे की युद्ध हे शेवटचं अस्त्र असलं पाहिजे. आणि आपण एक लक्षात घ्या, आपण एक प्रगत देश आहोत. जगभरामधला एक सुपर पॉवर आपण होणार आहोत. त्यांच्याकडे ज्याला आपण म्हणतो ना, उनके पास खोने के लिए कुछ नहीं है, सब कुछ गिरवी है उनका, सब कुछ गिरवी है. आणि म्हणून त्यांच्याबरोबर हे करत असताना आपण आंतरराष्ट्रीय टॅक्टिकल, ज्याला आपण युद्ध म्हणतो, आंतरराष्ट्रीय समूह आहेत त्यांच्याबरोबर हे करायला पाहिजे. आपल्या जे करार झालेले आहेत त्यांच्या चौकटीत राहून आपल्याला चर्चा करायला हवी आणि आपली बाजू तिथे सिद्ध करून आंतरराष्ट्रीय समूहाने सुद्धा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, माझी खरं तर वेळ संपत आलेली आहे. मला अगदी वाइंड अप कमेंट हवी अनवर राजन यांची. राजन सर, अगदी थोडक्यात, पाकिस्तानला धडा शिकवायची वेळ आलेली आहे, पण युद्ध हा त्यासाठीचा पर्याय नाहीये. मग कोणता पर्याय उरतो आपल्याकडे? युद्ध नको म्हणणारे आम्ही भारतामध्ये आहोत, तसं पाकिस्तानमध्ये पण आहोत. ज्या ज्या वादाचे प्रश्न आहेत ते वादाचे प्रश्न टेबलावरती बसून सोडवणे याला पर्याय नाही. सर्जिकल अटॅक केले, अनेक अटॅक केले, पण त्यानंतर परिस्थिती सुधारलेली आहे का आणि जर बिघडली असेल तर त्याची कारणं काय? शेवटी टेबलावर बसून प्रश्न सोडवणं याला पर्याय नाही. पाकिस्तान कदाचित नष्ट करता येईल, थोडं नुकसान, त्यांचा अनुभव, तिकडे काही नुकसान, काही इकडे नुकसान, पण शेवटी परत आपल्याला टेबलावरती बसावंच लागणार की याच्यातून काय आपण काय पाकिस्तानवरती राज्य करू शकणार आहोत का? पूर्वीची परिस्थिती आता राहिलेली नाही. ब्रिटिशांनी राज्य केलं, फ्रेंचांनी काही आणखीन देशावरती राज्य केलं. आता जगामध्ये एक देश दुसऱ्या देशावर राज्य करू शकत नाही. भारत पाकिस्तानवरती सहज विजय मिळवू शकतो, हे फार सोपं आहे, राज्य करू शकणार नाही. तेव्हा आहे त्या परिस्थितीमध्ये वादाचे प्रश्न कसे सोडवावे आणि युद्ध कसं टाळावं, चकमकी कशा टाळाव्यात, याला ही चर्चा करणं, याला दुसरा पर्याय नाही. नक्कीच हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आपल्या चर्चेमधून आता समोर आलेला आहे की युद्ध हा पर्याय नाही. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे जशाच तसं उत्तर देणं ही तेवढ्यापुरती मलमपट्टी असते. मात्र पाकिस्तान सारखं एक बुली नेशन, ज्याला सगळ्या बाजूने त्याची कोंडी करून शांततेचा पर्याय त्यांना स्वीकारायला लावणे, इतकी ताकदवान स्ट्रॅटेजी आपल्याला उभी करावी लागेल. याच भाषेत पाकिस्तानला आपल्याला उत्तर द्यावं लागेल आणि कदाचित तीच भाषा पाकिस्तानला समजू शकेल. या सर्व मान्यवरांनी आपल्याला चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतोय. बघत रहा एबीपी माझा.